ठीक आहे. तर आजच्या सेशनमध्ये आपण काय पाहणार आहेत की आपण जे ड्रॉपडाऊन क्रिएट केले होते. ठीक आहे. त्या ड्रॉपडाऊन्समध्ये आपण काय केलं होतं, आपला जो डेटा आहे तो स्टॅटिक बाइंड केला होता. फॉर एक्झाम्पल इथं जर आपण आता पाहिलं तर आपण काय केलंय, जो कंट्रीचा ड्रॉपडाऊन आहे त्याच्यामध्ये आपण काय केलं, टेक्स्ट आणि व्हॅल्यू आपण काय केलंय, डायरेक्टली बाइंड केलंय आपल्या त्या ड्रॉपडाऊनच्या आतमध्ये. सो आता आपल्याला काय करायचं की हा जो ड्रॉपडाऊनचा डेटा आहे हा आपल्याला API तून आणायचा आहे. म्हणजे API कॉल करायचा आणि APIचा जो रिस्पॉन्स असेल त्या रिस्पॉन्सनुसार मला काय करायचं, हा डेटा बाइंड करायचा आहे. सो त्या केसमध्ये आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला API क्रिएट करावं लागेल. सो API आपण एकदा गो थ्रू करू. API मध्ये आपण काय केलंय की या ठिकाणी एक एंड पॉईंट क्रिएट केला. ठीक आहे. त्या एंड पॉईंट मध्ये आपण काय केलंय, कंट्रीचा जो पण डेटा असेल तो आपण गेट केला. आता ह्या सर्व्हिस म्हणून आपण काय केलाय, तो डेटा गेट केला. जर डेटाबेस मध्ये जो असेल तो इथं काय होईल, गेट होईल आणि तो आपल्याला काय करेल, ऍज अ लिस्ट रिटर्न करून देईल आपल्याला कंट्रीची. सो त्या केसमध्ये इथं काय होणार आहे, आपल्याला कंट्री आयडी आणि कंट्री नेम मध्ये वन बाय वन जिथे जिथे जेवढ्या पण कंट्रीज आपल्या डेटाबेस मध्ये असतील तेवढ्या कंट्रीज काय होतील, आपल्याला डिस्प्ले होतील UI वरती. ठीक आहे. सो या ठिकाणी पहा, इथं काय केलं, जर लिस्टमध्ये डेटा आला तर काय होईल, तो रिटर्न होईल ओके. जर लिस्टमध्ये डेटा नसेल, म्हणजे अजून करू की डेटाबेसमध्ये डेटा नाहीये, त्या केसमध्ये आपल्याला काय होईल, आपल्याला एरर रिटर्न होईल, नॉट फाउंडचा, देअर इज नो कंट्रीज इन डेटाबेस. सो अशा प्रकारे काय केलं, हा एक APIचा कोड राईट केलाय आणि सेम स्टेट आणि कंट्रीसाठी, स्टेट आणि सिटीसाठी आहे. सो याला एकदा रन करून आपण चेक करू की याचं आउटपुट काय येतं आपल्याला. ठीक आहे. डेटाबेस पण ओपन करून ठेवतो मी. ठीक आहे. तिथे पहा, आपल्याकडे नवीन एक कंट्रोलर आपण ऍड केला मास्टर डेटाचा. त्याच्यामध्ये आपण काय केलं, का मास्टर डेटा कंट्रीज, त्यानंतर स्टेट आणि सिटीज हे तीन एंड पॉईंट आपण राईट केले. तिन्ही पण गेट एंड पॉईंट्स आहेत. याच्यामध्ये आपण काय केलं, जर मी ट्राय आउट केलं, ठीक आहे, सध्या कंट्रीजमध्ये डेटा नाहीये, तर काय होईल, आपल्याला एरर थ्रो करेल. म्हणजे काय होईल, 404 येईल. त्यामध्ये काय होईल, आपल्याला डेटा नॉट अवेलेबलचा एरर येतो. ठीक आहे. सो इथं काय होत आहे, रिस्पॉन्स काय आला आपल्याला, 404, आणि इथं काय आलंय, देर इज नो कंट्रीज इन डेटाबेस. ठीक आहे. आता सेम मी जर स्टेट आणि सिटीला जर केलं तर मला काय होईल, डेटा येईल. इथं काय होतंय, मला जो डेटा आहे तो डेटा काय होतो, इथं रिटर्न होतो. तो सेम आपल्याला आउटपुट काय होणार आहे, कंट्रीचं या ठिकाणी भेटणार आहे. ठीक आहे. सो आपण काय केलं, या ठिकाणी सध्या इनिशियल लेवलला कंट्रीजमध्ये एक पण एंट्री ठेवलेली नाहीये. रिझन आपल्याला UI वरती पण चेक करायचं की जर एरर आला तर आपल्याला तो, म्हणजे नेटवर्क टॅबमध्ये कसा दिसतो, किंवा जो एरर आपण कॅच करू शकतो तो आपल्याला कन्सोल लॉग मध्ये कसा दिसतो. ठीक आहे. सो हे बेसिकली आपण काय करूयात, डेटा ज्यावेळेस आपण API इंटिग्रेट करू त्यानंतर ऍड करू. सध्या मी काय करतो, आता आपला हा एंड पॉईंट आपल्याला काय करायचा आहे, इंटिग्रेट करायचा आहे आपल्या ऍप्लिकेशनमध्ये. सो मी आलो ऍप्लिकेशनमध्ये. आता ऍप्लिकेशनमध्ये काय, आपण जो एंड पॉईंट क्रिएट केला, ठीक आहे, त्याला काय लागतंय, एक इंटरफेस लागेल. इंटरफेस कोणता लागेल आपल्याला, जर मी APIचा रिस्पॉन्स पाहिला, ठीक आहे, तर रिस्पॉन्समध्ये काय आहे, ठीक आहे, तर जसं इथं स्टेटसाठी काय आहे, की स्टेट आयडी आणि स्टेट नेम आहे. सेम काय, कंट्रीसाठी कंट्री आयडी आणि कंट्री नेम. ठीक आहे. जर आपण कोडमध्ये आलो तिथं आपल्याला दिसतंय पहा, जर मी सर्व्हिसमध्ये आलो तर सर्व्हिसमध्ये काय दिसतंय, कंट्री आयडी आणि कंट्री नेम इथं रिटर्न होताना दिसतंय. ठीक आहे. सो मला काय करायचं, सेम कंट्री आयडी कंट्री नेम काय करायचंय, माझ्या इंटरफेसमध्ये ऍड करायचं आहे. सो इंटरफेसमध्ये ऍड करताना आपण काय करतो, आपला इंटरफेस या ठिकाणी ऍड करतो आपल्या इंटरफेसच्या फाईलमध्ये. सो मी आलो इथं. आता इथं काय करायचं, आपल्याला इंटरफेसचा जो, म्हणजे युटिलच्या फोल्डरमध्ये आपण जो इंटरफेस यूज करतो, ठीक आहे, त्या फाईलमध्ये आपण काय करू शकतो, आपला इंटरफेस ऍड करू शकतो. आता इथं आपण काय केलं, ड्रॉपडाऊनचा इंटरफेस केला. याच्या खाली काय करतो मी, एक इंटरफेस क्रिएट करतो. सो एक्सपोर्ट इंटरफेस, आणि या इंटरफेसला आपण नाव काय देणार आहे, आता आपण कंट्रीज रिटर्न करतोय तर मी काय करतो, आय कंट्रीज या ठिकाणी काय करतो, नाव देतो आय कंट्रीज. ठीक आहे. आणि इथं काय होईल, माझं ज्या दोन प्रॉपर्टीज आहेत इथं रिटर्न होतील. सो दोन प्रॉपर्टीज कोणत्या आहेत माझ्या, कंट्री आयडी आणि कंट्री नेम. सो मी काय करतो, कॉपी करून घेतो, कंट्री आयडी आणि कंट्री नेम. ठीक आहे. ज्यावेळेस रिस्पॉन्स येतो त्यावेळेस काय होतं, फर्स्ट लेटर स्मॉल असतं. सो इथं मी स्मॉल करून घेतो याला, कंट्री आयडी कंट्री नेम. कंट्री आयडी आपला आहे इंटिजर, म्हणजे नंबर. ठीक आहे, आपल्या C#च्या कोडमधून. त्यानंतर नेम आहे स्ट्रिंग. सो या ठिकाणी गेलं मी इथं याला स्ट्रिंग. सो फर्स्ट स्टेप आपली काय, की आपण इंटरफेस ऍड केला आपल्या रिस्पॉन्सच्या अकॉर्डिंग. ठीक आहे. सो इथं काय होतं, मला ह्या दोन प्रॉपर्टी रिटर्न होतात, तर मी काय केलं, ह्या दोन प्रॉपर्टी इथं ऍड केल्या. ठीक आहे. आय कंट्रीजचा एक या ठिकाणी काय केलं आपण,
इंटरफेस क्रिएट केला. आता काय करायचं आहे, आपली सर्व्हिस राईट करायची. सर्व्हिस राईट करताना आपण करणार आहे, आपली जी सर्व्हिस असेल त्यासाठी आपण काय करतो, सपोज की मास्टर डेटाची आपण सर्व्हिस राईट करणार, तर मास्टर डेटाची सर्व्हिस राईट करताना आपण काय करणार, मास्टर डेटाचे एक फाईल क्रिएट करणार मास्टर डेटा सर्व्हिस नावाने. आणि त्याच्यामध्ये आपण काय करणार, आपले जेवढ्या पण सर्व्हिस असतील मास्टरच्या त्या आपण काय करणार त्या ठिकाणी ऍड करणार. सो आपल्या केसमध्ये काय आहे, आपल्याला काय करायचं आहे, कंट्री क्रिएट करायची. सो मी काय करतो तर राईट क्लिक, न्यू फाईल, ठीक आहे. तिथं काय करतो मी, मास्टर डेटा सर्व्हिसेस, सॉरी, .ts, ठीक आहे. टायपस्क्रिप्टची फाईल असणार ही. सो ते मी ऍड केलं, मास्टर डेटा सर्व्हिसेस. आता याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला, आपल्या कंट्रीजचा गेट एंड पॉईंट राईट करायचा आहे. सो गेट एंड पॉईंट आपण कसं राईट करतो, सो एक फंक्शन आपण लिहिणार, ठीक आहे, कॉन्स्ट. आता मी याला नाव देतो गेट कंट्रीज, ठीक आहे. गेट कंट्रीज मध्ये आपण काय करणार, आपला जो डेटा असेल तो इथं रिटर्न करणार. सो हे फंक्शन आपण इथं राईट करून घेतलं, ठीक आहे. आता ज्यावेळेस आपण एंड पॉईंट लिहितो, आपण काय करतो, एंड पॉईंट असिंक मध्ये कॉल करतो. सो असिंक इथे येईल आणि अवेट मध्ये आपला काय होईल, एंड पॉईंट कॉल होईल, ठीक आहे. सो इथं झाला माझा असिंक. त्यानंतर माझा याचा रिटर्न टाईप काय असणार आहे, प्रॉमिस ऑफ कंट्रीजचा लिस्ट, ठीक आहे. सो इथं काय होईल, प्रॉमिस, आणि त्याचा टाईप काय असेल, कंट्रीजचा, म्हणजे आय कंट्रीज लिस्ट, ठीक आहे. सो अशा प्रकारे काय होईल, माझी इथून लिस्ट रिटर्न होईल. आता मी काय करतो, इथं गेट एंड पॉईंट राईट करतो. सो इथं मी लिहितोय एक कॉन्स्ट क्रिएट करतो. मान इथं रिझल्ट मी टाकला, ठीक आहे, रिझल्ट कॉन्स्ट, ठीक आहे, कॉन्स्ट रिझल्ट इज इक्वल टू, आता मला काय करायचंय, माझा जो एंड पॉईंट आहे तो फेच मध्ये कॉल करायचा. सो फेच, सॉरी, फेच, आणि फेच मध्ये काय करायचंय, माझा एपीआय कॉल होईल. जो कॉल असेल तो इथं येईल, आणि नंतर काय होईल, माझा डेटा रिटर्न होईल. ठीक, रिटर्न माझा रिझल्ट जो असेल तो मला फक्त काय करायचा आहे, जेसन मध्ये कन्वर्ट करून रिटर्न करायचा. सो मी करतो इथं जेसन, ठीक आहे, अशा प्रकारे, सॉरी, ठीक आहे. सो इथं काय होईल, माझा डेटा या ठिकाणी येईल, आणि मी काय करणार आहे आता, जो माझा रिस्पॉन्स या ठिकाणी आलाय, ठीक आहे, याला मला काय करायचं आहे, असिंक आहे, तर मी इथं काय करतो, याला अवेट करतो. अवेट केलं की मला काय होईल, माझा जो रिस्पॉन्स असेल तो आल्यानंतर माझा रिझल्ट काय होईल, जेसन मध्ये कन्वर्ट होईल, आणि तो इथून रिटर्न होईल, ठीक आहे. सो आपली एपीआय ची जी URL आहे ती आपल्याला काय इथं स्वॅगर मध्ये भेटते, ठीक आहे. सो मी काय करतो, इथं ही URL कॉपी करतो आणि या ठिकाणी पेस्ट केली, ठीक आहे. सो हे झालं बेसिकली आपला गेट एंड पॉईंट इंटिग्रेट. आता इथं काय करायचंय, ज्यावेळेस आपण हा रिस्पॉन्स रिटर्न करतो, ठीक आहे, हे रिटर्न केल्यानंतर आपल्याला काय करायचंय, त्याला रीड करायचंय आपल्या ज्या ठिकाणी यूज करायचं त्या ठिकाणी. सो मला काय करायचं, हा जो फंक्शन आपण इथं लिहिलंय किंवा हा एंड पॉईंट जो इंटिग्रेट केलाय, हे फंक्शन काय करायचंय, गेट कंट्रीजचं फंक्शन मला कॉल करायचंय माझ्या पेजवरती, जिथं पण मला कॉल करायचं असेल तिथं. आपल्या केसमध्ये काय करायचं आपल्याला, आपल्या एडिटच्या फॉर्मवरती मला काय करायचं, त्याला कॉल करायचं, ठीक आहे. सो एडिटचा फॉर्म जो आहे तो कोणता आहे, आपला एम्प्लॉय एडिट. सो ठीक आहे, इथे एम्प्लॉय एडिट फॉर्म आहे. हा एम्प्लॉय एडिटच्या फॉर्मवरती आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी कंट्री बाइंड करायची. सो टॉपला आलो मी, ठीक आहे. इथं काय आहे, आपल्याकडे यूज इफेक्ट ऑलरेडी आहेत, ठीक आहे. याचा आपण यूज करू शकतो, किंवा आपण आपले सेपरेट यूज इफेक्ट पण क्रिएट करू शकतो. बट आपण काय करूयात की यूज इफेक्टचा यूज जो आहे एक्झिस्टिंग त्यालाच यूज करूयात, ठीक आहे. सो ह्या यूज इफेक्ट मध्ये काय करणार आहे आपण, आपलं जे गेट कंट्रीचं जे फंक्शन आहे, ठीक आहे, जे आता आपण जस्ट राईट केलं, त्याला काय करायचं आहे, कॉल करायचं आहे, आणि याचा रिस्पॉन्स जो असेल तो कन्सोल लॉग मध्ये राईट करूयात सध्या, ठीक आहे. सो मी काय करतो, इथं एपीआय कॉल करताना आपण काय करतो, आपलं जे फंक्शन आहे, ठीक आहे, ते फंक्शन काय करतो, आपण कॉल करतो. सो गेट कंट्रीज, इथं मी घेतलं गेट कंट्रीज, ठीक आहे. सो इथं काय होईल, आपलं फंक्शन कॉल होईल. सो याला मी ऍड करतो, हो सॉरी, याला एक्सपोर्ट करायचं राहिलं. सो एक्सपोर्ट, आणि आपण काय करूयात आता, इथे यूज करूयात. सो इथे येईल गेट कंट्रीज, ठीक आहे. सो वरती काय झालं, या ठिकाणी ऍड झालं, ठीक आहे. सो इम्पोर्ट केलं आपण, आणि आता काय करायचंय, याला कॉल द्यायचा आहे. सो ज्यावेळेस आपण एपीआयचा कॉल देतो त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, दोन फंक्शन आपण यूज करतो, देन आणि कॅच. सो देन मध्ये आपण काय करणार आहे, सक्सेस रिझल्ट कॅच करणार आहे, आणि तो काय करणार आहे, आपल्या विथ रिस्पेक्ट टू त्या व्हेरिएबल आपण असाइन करतो, ठीक आहे. त्यानंतर कॅच डॉट कॅच, इथे काय होईल, माझा एरर या ठिकाणी लॉग होईल, ठीक आहे. सो मी इथं काय करतो, कॉलबॅक फंक्शन राईट करतो. या ठिकाणी मला काय करायचं, एरर इथे करायचं आहे. सो एरर, याचा टाईप असतो एरर, ठीक आहे. आता हे काय करतो आपण, नॉर्मल सध्या कन्सोल राईट करू, कन्सोल डॉट लॉग
इथं मी याला प्रिंट करतो एररला. ठीक आहे. सेम कन्सोल देन मध्ये आपण काय करूयात, राईट करूयात. सो इथं काय करणार आहे, आपला काय होईल, या ठिकाणी रिझल्ट येईल. सो रिझल्ट ऑफ टाईप काय असणार आहे माझा, आय कंट्रीज चा ॲरे. ठीक आहे. सो या ठिकाणी माझा ॲरे रिटर्न होईल आणि तो आपण काय करूयात, या ठिकाणी सध्या कन्सोलला राईट करूयात, कन्सोल डॉट लॉग. ठीक आहे. हे झालं माझं. तो सिंपल आपण काय केलं, नॉर्मल एपीआय कॉल केला. आता याच्यानंतर आपण काय करूया, स्टेटला सेव्ह करून आपल्या ड्रॉपडाऊनला बाइंड करू. बट सध्या एवढा जो कोड आहे तो आपण काय करूयात, एकदा रन करूयात. ठीक आहे. सो सेव्ह केलं मी, npm स्टार्ट. ठीक आहे. एम्प्लॉय मास्टरवरती आलो. या ठिकाणी आपण जर ऍडवरती क्लिक केलं तर, ठीक आहे, आधी इन्स्पेक्ट क्लिक करतो मी. त्यानंतर कन्सोल क्लिअर, नेटवर्क क्लिअर. ठीक आहे. आता मी करतो ऍड वरती क्लिक, ऍड एम्प्लॉय. आता तिथं पहा काय होतंय, कंट्रीजचा जो एंड पॉईंट आपण हिट केला तिथं काय होतंय, 404 आला का. तर आपण स्वॅगर मध्ये पण एकदा हिट केला होता, स्वॅगर मध्ये पण आपल्याला काय झालं होतं, 404 एरर आला होता. आणि देअर इज नो कंट्रीजचा एरर आपण या ठिकाणी थ्रो केला होता. ठीक आहे. सो इथं जर मी याच्यात आलो तिथं पण मला काय दिसतंय, देअर इज नो कंट्री. ठीक आहे. हेडर मध्ये जर आलो तर 404 नॉट फाउंड आपला एरर या ठिकाणी भेटतो. ठीक आहे. सेम आपण आता लॉग केलंय, त्या लॉग मध्ये पण काय होईल, आपल्याला एरर या ठिकाणी लॉग होईल. ठीक आहे. सो इथं काय होतंय, आपल्याला 404चा एरर इथं दिसतोय. सो अशा प्रकारे आपण काय करतो, आपला जो डेटा आहे तो काय करतो इथं गेट करू शकतो. सो आता काय करूयात, आपण डेटाबेसमध्ये आपल्या एंट्री करू. तुम्ही करतो याला कनेक्ट. ठीक आहे. डेटाबेसचं नाव, ठीक आहे. तर तिथं काय करू आपण, आपला जो टेबल आहे, ठीक आहे, सिलेक्ट स्टार फ्रॉम कंट्रीज. ठीक आहे. सध्या याच्यामध्ये डेटा नाही आहे. सो आपण काय करूयात, इन्सर्ट करूयात एक दोन रेकॉर्ड. सो इन्सर्ट इंटू व्हॅल्यूज. ठीक आहे. आता सध्याच्या केसमध्ये कंट्री आयडी माझा आयडेंटिटी कॉलम आहे. सो मला त्याच्यामध्ये इन्सर्ट करायची गरज नाही. सो मी काय करतो, फक्त कंट्री नेम इन्सर्ट करतो. ठीक आहे. त्यानंतर ठीक आहे. अशा प्रकारे आपण काय केल्या, तीन कंट्री टाकतोय. सो याला मी करतो इन्सर्ट. ठीक आहे. 3 रोज अफेक्टेड. आता माझ्या डेटाबेसमध्ये काय आहेत, 3 रेकॉर्ड आहेत. ठीक आहे. जर स्वॅगर मध्ये चेक केलं तर काय होईल, आपल्याला आता रिस्पॉन्स भेटेल. सो मी तर एक्झिक्यूट केलं, मला काय होतंय, 3 या ठिकाणी काय केलं, एंट्री आल्या 200. ओके रिस्पॉन्स आला. ठीक आहे. सेम आपण काय करू, आता इथं याला रिफ्रेश करू. ठीक आहे. याला करतो रिफ्रेश. आता मी करतो ऍड एम्प्लॉय वरती क्लिक. ठीक आहे. तर लॉग मध्ये आपलं काय झालं, इथं 3 कंट्रीज ज्या होत्या त्या इथे लॉग झाल्या, आपण जे लॉग केलं होतं ते. त्यानंतर नेटवर्क टॅब मध्ये पण आपलं काय होतंय, इथं 200 ओके रिस्पॉन्स आला. प्रिव्ह्यू मध्ये आपल्याला 3 कंट्रीज या ठिकाणी दिसतात. ठीक आहे. ते झालं बेसिकली, आपण आपल्या कंट्रीजचा एंड पॉईंट कॉल केला आणि तो लॉक केला. ते आपल्याला काय करायचंय, आपला जो डेटा आहे तो बाइंड करायचा आपल्याला ड्रॉप डाऊनला. सो कसं करणार आपण त्याला, आता आपण काय करूयात, आपला जो डेटा आहे, ठीक आहे, हा जो डेटा आलाय रिझल्ट मध्ये, तो काय करायचा आपल्याला आता एका स्टेट व्हेरिएबल मध्ये असाइन करायचा. आणि ते स्टेट व्हेरिएबल आपल्याला काय करायचंय, यूज करायचं आपल्या कोडमध्ये ड्रॉप डाऊनला. ठीक आहे. सो इथं काय करतो, मी एक स्टेट व्हेरिएबल आणखी क्रिएट करतो. सो कॉपी पेस्ट करतो याला मी. इथं करतो मी कंट्रीज. ठीक आहे. कंट्रीज, त्यानंतर सेट कंट्रीज. ठीक आहे. सो हा टाईप असेल माझा आय कंट्रीजचा ॲरे. ठीक आहे. आणि इनिशियली तो असेल एम्प्टी ॲरे. सो हे झालं माझं स्टेट व्हेरिएबल क्रिएट. ठीक आहे. सो मला काय करायचं आहे, ज्यावेळेस मी या ठिकाणी एपीआय सक्सेस करेल तर मला काय करायचं, सेट कंट्रीच्या फंक्शनचा यूज करून मला माझा जो डेटा आहे तो सेट करायचा आहे. सो मी तर करतो सेट रिझल्ट. ठीक आहे. आणि जर एरर आला तर काय झाला पाहिजे, हाच माझा डेटा एमटी सेट झाला पाहिजे. सो एमटी ॲरे. ठीक आहे. हे झालं आपला एपीआय कॉल, आपण डेटामध्ये त्याला सेट केला. ठीक आहे. आता या ठिकाणी आपण जर चेक केलं, ठीक आहे, आपल्याला डेटाबेसमध्ये काय होईल, आपला डेटा सेट होईल.
आपला डेटाबेसचा जो डेटा असेल तो कंट्रीमध्ये सेट होईल आणि त्याचा टाईप असेल आय कंट्रीज. ठीक आहे. बट आता मी जर या ठिकाणी आलो, ठीक आहे, ड्रॉपडाऊन मध्ये, तर ड्रॉपडाऊन मध्ये आपण जर चेक केलं तर ड्रॉपडाऊनला काय लागतंय, आपल्याला ड्रॉपडाऊनला पास करायचा आहे. जर इथं ओव्हर केलं मी, तर तो डेटा आहे ड्रॉपडाऊन डेटा. ठीक आहे. म्हणजे इथं काय करायचं आपल्याला, फॉर एक्झाम्पल मी इथं क्लोज केले याला आणि डायरेक्ट आता कंट्रीचा जर यूज केला, कारण कंट्रीमध्ये माझ्याकडे डेटा आहे, जर पण या ठिकाणी जर मी कंट्रीचा डेटा जर यूज करायला गेलो तर काय होईल, मला एरर थ्रो होईल. ठीक आहे. एरर काय होईल, आता इथं जर चेक केलं तर मला काय सांगेल, तो कंट्रीचं जी लिस्ट आहे किंवा कंट्रीचा जो ॲरे आहे इज नॉट असाइनेबल टू ड्रॉप डाऊनचा ॲरे. ठीक आहे. इथं काय झालं, आय कंट्रीज इज नॉट असाइनेबल टू आय ड्रॉप डाऊन डेटा. त्याचं रिझन काय, की जर आपण या ठिकाणी आलो, ठीक आहे, इंटरफेसमध्ये, सर इंटरफेसमध्ये आपल्याला काय दिसतंय, आपल्या ड्रॉपडाऊनचा जो डेटा आहे त्याला व्हॅल्यू आणि टेक्स्ट एक्सपेक्टेड आहे आणि आपल्या कंट्रीमध्ये आपण काय केलंय, कंट्री आणि कंट्री नेम असाइन केलंय. ठीक आहे. सो आता आपल्याला हा जो डेटा आहे कंट्रीचा, तो आता असाइन करायचा आहे ड्रॉपडाऊनला. ठीक आहे. सो त्या केसमध्ये आपल्याला काय करावं लागतं, आपल्या आयडी मध्ये आलेला डेटा व्हॅल्यूमध्ये पास करायचा आहे, नेम मध्ये आलेला डेटा टेक्स्टमध्ये पास करायचा आहे आणि त्याला आपल्या ऍक्च्युअल ड्रॉपडाऊनला पास करायचा. सो त्यासाठी काय करावं लागतं आपल्याला, या ठिकाणी एक फंक्शन राईट करायचं आहे, जे आपण इंटरनली इथंच कॉल करतो आणि एक लूप मध्ये काय करतो, तो पूर्ण डेटा आलेला आपल्या ड्रॉपडाऊनला पास करतो. ठीक आहे. तर कसं पास करतो त्याला आपण, सिम्पल, आपण कंट्रीजचा ॲरे जो आहे, ठीक आहे, याला काय करणार, वन बाय वन याच्यातली व्हॅल्यू गेट करणार आणि आपल्या व्हॅल्यू आणि टेक्स्टला पास करणार. सो या ठिकाणी काय करतो आपण, सिम्पल, याला मी थोडं खाली घेतो आणि इथं काय करायचंय, आता लूप फिरवायचा म्हणजे काय, आपण यूज करणार मॅप. ठीक आहे. सो मॅपमध्ये काय होईल, मला एक एक कंट्री, ज्या कंट्री लिस्टमधून मला, म्हणजे कंट्री लिस्टमधून जे मला कंट्री भेटेल, एक एक कंट्री काय होईल मला या ठिकाणी भेटेल आणि त्यातला एक एक कंट्रीचा डेटा काय करेल मी, असाइन करेल व्हॅल्यू आणि टेक्स्टला. सो कसं करणार मी, इथं काय होईल, आपलं कॉलबॅक फंक्शन येईल. ठीक आहे. या कॉलबॅक फंक्शन मध्ये मला काय होईल, मॅप फंक्शन थ्रू मला प्रत्येक कंट्रीचा डेटा भेटेल. सो इथं करतो मी कंट्री. ठीक आहे. आता ह्या कंट्रीमध्ये मला काय होईल, माझा डेटा भेटेल. ठीक आहे. याचा टाईप असेल माझा आय कंट्री. आता ह्या कंट्रीमधून मला वन बाय वन डेटा असाइन करायचा. सो तो असाइन कसं करणार आपण, आता याचा रिटर्न टाईप काय आहे, आय ड्रॉप डाऊन. ठीक आहे. सो इथं काय होईल, आपल्याला व्हॅल्यू आणि टेक्स्ट इझिली असाइन होतात. ठीक आहे. इथं मी जर टाईप केलं, ठीक आहे, व्हॅल्यू आणि, जस्ट सेकंड, इथं पॅरेंथेसिस मध्ये माझं काय होईल, कर्ली ब्रॅकेट येईल. ठीक आहे. हा नवीन ऑब्जेक्ट आपण या ठिकाणी क्रिएट करतो. तिथे काय होईल, माझं व्हॅल्यू. ठीक आहे. मला असं झाली तर म्हणजे अवेलेबल आहे व्हॅल्यू आणि टेक्स्ट. ठीक आहे. सो व्हॅल्यू मध्ये काय करायचंय, मला माझा कंट्रीचा आयडी असाइन करायचा आहे. ठीक आहे. सो कंट्रीचा आयडी हा नंबर आहे आणि हा व्हॅल्यू जे ते टेक्स्ट आहे. ठीक आहे. सो आपण काय करू, इथं कंट्री आयडी म्हणजे कंट्री डॉट कंट्री आयडी इथं येईल. ठीक आहे. याला आपण काय करूयात, कन्वर्ट करूयात स्ट्रिंग मध्ये. ठीक आहे. याला आधी एरर चेक करू काय येतो, मग आपण टेक्स्ट मध्ये त्याला असाइन करू. ठीक आहे. सो इथे करतो मी टेक्स्ट आणि याची व्हॅल्यू काय करायची आपल्याला, कंट्री डॉट कंट्री नेम. ठीक आहे. सो इथं काय आलं, आपण असाइन केलं, बट आता इथं एरर काय येतोय, आपण जे व्हॅल्यू असाइन केली, ठीक आहे, ती नंबर इथं यायला पाहिजे, बट आपल्याला जे असाइन करतोय ते काय, नंबर इज नॉट असाइनेबल टू टाईप स्ट्रिंग. म्हणजे आपण जे व्हॅल्यू असाइन करतोय ती नंबर असाइन करतोय, जे जिथं आपल्याला काय पाहिजे, स्ट्रिंग पाहिजे. ठीक आहे. सो याला सिम्पल काय करायचंय, डॉट टू स्ट्रिंग करायचंय. सो टू स्ट्रिंग. ठीक आहे. अशा प्रकारे काय झालं, आपला डेटा या ठिकाणी काय होईल, कन्वर्ट होईल आपल्या आयडी आणि नेमच्या अगेन्स्ट व्हॅल्यू आणि टेक्स्ट मध्ये. ठीक आहे. सो इथं काय होईल, आपला रेकॉर्ड या ठिकाणी असाइन होईल. सो याला सेव्ह केलं मी, UI ला आलो. ठीक आहे. सो इथं मी करतो रिफ्रेश आणि आता आपण काय करू, ऍड कंट्री. ठीक आहे. या ठिकाणी आपल्याला त्या कंट्रीजचा डेटा भेटतोय जे आपण आता असाइन केला. ठीक आहे. आपण याच्यात मॉडीफाय करू डेटाबेस मध्ये. सो इथं काय करतो मी, आणखी एक कंट्री ऍड करतो. ठीक आहे. त्यानंतर याला करू इन्सर्ट. ठीक आहे. आता मी करतो याला रिफ्रेश, एपॅक पुन्हा कॉल होईल. त्यानंतर आपण ऍड वरती क्लिक केलं तर काय होईल, मला त्या ठिकाणी जो डेटा मी नवीन ऍड केला तो या ठिकाणी दिसेल. ठीक आहे. सो अशा प्रकारे आपण काय करू शकतो, आपला डायनॅमिक डेटा या ठिकाणी बाइंड करू शकतो. फक्त याच्यात एक ऍडिशनल स्टेप काय आहे, ती म्हणजे आपल्याला डेटा कन्वर्ट करावा लागतो ऍज पर आपला इंटरफेस. म्हणजे ज्या इंटरफेस मध्ये आपला डेटा कन्वर्ट म्हणजे पाहिजे त्या फॉर्म मध्ये आपल्याला काय करावा लागतो, डेटा कन्वर्ट करावा लागतो. कारण आपण ज्या डेटाला गेट करतो तो इरिस्पेक्टिव्ह आपला
ड्रॉप डाऊन आहे. म्हणजे काय, की कंट्रीजचे ज्या फील्ड्स आहेत त्याच्यामध्ये आपण कंट्री आयडी आणि कंट्री नेम घेतलंय, बट ड्रॉप डाऊनला काय पाहिजे, टेक्स्ट आणि व्हॅल्यू. तो आपला काय करायचा आहे, ह्या कंट्रीजचा जो डेटा आहे तो फक्त काय करायचा आहे, कन्वर्ट करायचा आहे आपल्या ड्रॉपडाऊनच्या प्रॉपर्टीजच्या नुसार. ठीक आहे. सो अशा प्रकारे आपण काय करतो, आपला डेटा डायनॅमिक इथं क्रिएट करू शकतो. सो अशा प्रकारे आपण काय केलंय, आपला डायनॅमिक डेटा इथं बाइंड केला. ठीक आहे.